जर तरी नोटीस आता हांगा इश्यू केला इतके सकाळी 8 साकून हांगा लोक जमलेले आसात आणि एक नोटीस हांगा सर्व केली वता थ्रू बाय मामलेदार केपें which is a Xerox copy. I don't know the legal terminology of this thing. Whether a notice to be accepted on Sunday, that is and that to a Xerox copy wherein not a original signature, nothing is there, and not a, even from Vimod M. Dalal, Deputy Collector Division Magistrate Kepe. विमोद दलाल म्हणटा त्या डेप्युटी कलेक्टरा कडल्यान नोटीस सर्व जाता ती वय आयताराक जर नोटीस सर्व जावंक शकता जाल्यार 4 दीस जावन गेले ह्या गोष्टीक 4 दिसां भितर एकूय अरेस्ट जायना आनी एकूय मनशाक अरेस्ट केलो वचना म्हाजे भशेन तर आतां आमी आत्तां मेरेन सुद्दां माय रिक्वेस्ट टू द फावंडेशन वॉज टू वेकेट दिस प्लेस आय वॉज रिक्वेस्टिंग कित्याक नाका आमकां बोंगू नाका कित्याक त्या गोरवांचे हाल करया गा म्हणून पण आतां तर म्हाका दिसता जर तर नोटीस सर्व जाता गोरवांक ह्या गोरवांक ही आमकां नोटीस न्ही ही गोरवांक नोटीस सर्व जाता की हांगासून भायर सरा म्हणून जाल्यार आमी हांगासून भायर सरचे ना एक तर 2 ऑप्शन आसात ऑप्शनूय दिता एक तर सगळ्या गोंयच्या जनतेक पयलीं आवाहन करता ही कितें हांव हे तुमच्या भरोश्याचेर हे नोटीस हें आवाहन करता म्हणून तांकां एक ऑप्शन ही 150 जाणां अरेस्ट करात जे कोण हांगा मोडपा आयिल्ले ते ही हालत करपा आयिल्ले ते 150 जाणां अरेस्ट करात ना करना बरें आसा ते कोणी ऑर्डर केली पयलीं त्या मनशाक अरेस्ट करनाका पण ताका हाडात आमकां आपयात आमकां म्हणजे सगळ्यांक न्ही 1-2 जाण रिप्रेझेंटेटिव्ह कोणी येतले फावंडेशन फ्रॉम द फावंडेशन एंड फ्रॉम द समाज 1-2-4 मनीस येतले त्यांच्या मुखार आमने सामने बसयात कॉम्पेन्सेट फॉर द लॉस वी विल मूव आउट विथ रिटर्न की आम्ही परत आमकांय मागीर त्यानंतर लिगल हे नाका आम्ही हांगासून भायर सरतात आम्ही गोरवां घेतात वतात कॉम्पेन्सेट हे लोकांचे घामाचे कश्टांचे रक्ताचे पैसे ते एक कडेन करून शेड बांधली वता बरोबर आसा तुमकां जमीन जाय घेयात दवरात जमीन म्हाका तुमच्या अगेन्स्ट कांयच ना पण ती जमीन तुमकां दवरात कॉम्पेन्सेट करात जर तर मनान मातशें सुद्दां जर तर हिंदुत्व जागे आसा न्ही जाल्यार कॉम्पेन्सेट करात आमी हांगासून भायर सरतात आनी आय विल रिक्वेस्ट द फावंडेशन ऑल्सो टू मूव आउट फ्रॉम दीस प्लेस इफ इट इज कॉम्पेन्सेटेड अँड अपॉलॉजी लेटर इज बीन गिवन इतकें सांगता हर हर महादेव.